पुण्यात चालले तरी काय? आता चाकूचा धाक दाखवून तरुणीवर झाला सामूहिक बलात्कार. मामाच्या मुलासमोर तरुणीवर सामूहिक बलात्कार. पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण ताजे असताना पुन्हा एकदा पुणे बलात्काराच्या घटनेने हादरले आहे. शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे एका युवतीला दोघांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. तसेच दोघांनी अत्याचार करून तिच्या अंगावरील सोनं काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार रात्री घडला. या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी तात्काळ दखल घेत 2 तासाच्या आत संशयित 2 नराधमांच्या मुसक्या आवळल्या आहेत. अमोल नारायण पोटे, वय वर्ष 25, राहणार संस्कृती डेव्हलपर्स, पवार बिल्डिंग, कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, मूळ राहणार ढोकराई फाटा, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, व किशोर रामभाऊ काळे, वय वर्ष 29, राहणार संस्कृती डेव्हलपर्स, लेन नंबर 1, कारेगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे, मूळ राहणार किल्ले धारूर, तालुका धारूर, जिल्हा बीड, अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार परराज्यातील पीडित युवती कारेगाव येथे आपल्या नातेवाईकांकडे आली होती. तिच्या आतेभावासोबत रात्री 10:30च्या सुमारास घरापासून 300 मीटर अंतरावर गप्पा मारत बसली होती. यावेळी संशयित दोघे त्या ठिकाणी आले. त्यांनी युवतीची छेड काढण्यास सुरुवात केली. आतेभावाने विरोध केला असता चाकूचा धाक दाखवत दोघांना लाथाबुक्यांनी मारहाण केली व या युवकास दुसऱ्या ठिकाणी थांबण्यास सांगून दोघांनी आळीपाळीने तरुणीवर सामूहिक अत्याचार केले. तिच्या अंगावरील सोने लुबाडून तेथून पळ काढला. पीडितेने घरी आल्यावर आपल्या बहिणीला सर्व प्रकार सांगितला. यानंतर बहिणीच्या नवऱ्याने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. काही मिनिटात रांजणगाव MIDC पोलीस घटनास्थळी आले. पीडितेने केलेल्या वर्णनावरून CCTV तपासत अवघ्या 2 तासात संशयित आरोपींना करेगाव येथून अटक केली आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनानुसार महिला पोलीस अधिकारी सविता काळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, पोलीस कर्मचारी वैभव मोरे, उमेश कुतवळ, अभिमान कोळेकर, दत्तात्रय शिंदे, माऊली शिंदे, अजित पवार, संदीप माड, संतोष अडसूळ व महिला पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने केली आहे. संशयित आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार TV9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 पुणे.